नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वराज्य प्रबोधिनीच्या यूट्यूब चॅनलवरच्या महाराष्ट्राचा जनादेश 2024 निवडणूक विशेष सिरीजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. गेल्या काही दिवसापासून या सिरीजच्या माध्यमातून आपण महाराष्ट्राच्या विधानसभेच्या इलेक्शनच्या दृष्टिकोनातून इंटरेस्टिंग फॅक्ट्स जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. आजच्या भागामध्ये आपण अशा एका मतदारसंघाबद्दल चर्चा करणार आहोत की ज्या मतदारसंघामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच कुठल्या तरी तृतीयपंथी उमेदवाराला उमेदवारी प्रदान करण्यात आलेली आहे. आणि त्या अनुषंगानं तृतीयपंथीयांच्या प्रश्नांवरती देखील आपण चर्चा जी आहे तर ती करणार आहोत. बऱ्याचदा आपण बघतो की तृतीयपंथीयांच्या हक्कासंबंधीचे वेगवेगळे लढे उभे राहिलेले आपल्याला दिसतात. 2014चं तृतीयपंथीयांच्या हक्कासंबंधीचं विधेयक संसदेनं संमत केलं. पहिल्या भागामध्ये आपण या इलेक्शनमध्ये 5,000पेक्षा जास्त तृतीयपंथी उमेदवार हे इलेक्शन करणार आहेत हे देखील बघितलं. याच्यासाठी अनेक चळवळी देखील उभ्या राहिल्या आणि त्याच्यानंतर तृतीयपंथीयांना देखील सर्वसामान्य महिला आणि पुरुषांप्रमाणे मतदानाचा हक्क प्रदान करण्यात आलेला दिसतो. आता आपल्याला असं लक्षात येईल की रावेर मतदारसंघातल्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार शमीबा पाटील या पक्षाच्या माध्यमातून विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या राज्यातल्या पहिल्या तृतीयपंथी अधिकृत उमेदवार ठरलेल्या आहेत. आणि याच्यामुळं महाराष्ट्र राज्याच्या 64 वर्षांच्या इतिहासामध्ये कुठल्या तरी पक्षाकडून एखाद्या तृतीयपंथी असणाऱ्या व्यक्तीला उमेदवारी देण्याच्या बाबतीमध्ये ही पहिलीच वेळ होती. मला वाटतंय आपली भारताची लोकशाही ही सर्वसमावेशक लोकशाही म्हणून आपण ओळखतो. बहुसंख्य मेजॉरिटी पार्टी रूलच्या ऐवजी आपण असं म्हणतो की मेजॉरिटी पार्टी रूल असला तरी अल्पसंख्याकांच्या मतांना, अल्पसंख्याकांच्या हक्कांना देखील, अल्पसंख्याकांच्या प्रश्नांना देखील तेवढंच महत्त्व आपल्या डेमोक्रेसीमध्ये दिलं जातं. म्हणून भारताची लोकशाही ही जगातल्या इतर लोकशाही प्रक्रियांपेक्षा आपल्याला वेगळी दिसते आणि उजवी ठरताना दिसते. आणि याचाच एक प्रचिती म्हणून आपण शमीबा पाटील यांचा त्या ठिकाणी विचार करू शकतो. शमीबा पाटील याच्या आधी आदिवासी असतील, त्याचबरोबर तृतीयपंथी असतील, यांच्या हक्कांसाठी, त्यांच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी लढत आहेत आणि त्या माध्यमातून त्या सामाजिक कार्यात आहेत. आणि त्याच अनुषंगानं वंचित बहुजन आघाडीकडून त्यांना रावेर मतदारसंघातून अधिकृत उमेदवारी देण्यात आलेली आहे. आता बऱ्याचदा तृतीयपंथी समाज हा आपण असं म्हणतो की एकतर आपण म्हणतो की रेल्वे स्टेशन असेल, बस स्टेशन असेल किंवा टोल नाके असतील तर तिथं भीक मागण्याचं किंवा तिथं पैसे मागण्याचं काम करतोय आणि त्यांना अतिशय हीन वागणूक बऱ्याचदा दिली जाते. बऱ्याचदा आपल्याला असं लक्षात येईल की वेश्या व्यवसाय किंवा देहविक्री याच्यामध्ये पण अनेक तृतीयपंथी व्यक्ती दिसतात. समाजानं देखील त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं त्या ठिकाणी दिसतं आणि कुठेतरी या समाजाला मुख्य प्रवाहात आणलं जावं. या समाजाचे आजही प्रश्न आहेत, त्यांना नोकरीच्या असणाऱ्या संधी आहेत, पोलीस भरतीशी संबंधित मुद्दे आहेत. तर हे मुद्दे घेऊन रावेर मतदारसंघातून या शमीबा पाटील या निवडणूक लढवताना दिसतात. याच्या आधी अशी कुठली घटना घडलेली होती का? तर निश्चितपणे भारतामध्ये 1994 मध्ये तृतीयपंथीयांना प्रथम मतदानाचा हक्क प्रदान करण्यात आला आणि 30 वर्षांपूर्वी 1998 ते 2003 या कालखंडामध्ये मध्य प्रदेशमधल्या भोपाळमधून शबनम मौसी या भारतातील पहिल्या तृतीयपंथी खासदार म्हणून निवडून आलेल्या होत्या. ही फॅक्ट पण लक्षात ठेवा. जेव्हा तुम्ही अधिकची माहिती यांच्याबद्दल घेण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुम्हाला असं लक्षात येतं की त्या उच्च शिक्षित आहेत. शमीबा पाटील यांनी MA मराठीची पदवी फैजपूर या ठिकाणाहून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर त्याच्याही पुढे जाऊन आपल्याला असं लक्षात येईल की त्या PhD देखील कवी ग्रेस यांच्या साहित्यावरती त्या सध्या PhD देखील करत आहेत. सो निश्चितपणे आपण असं म्हणूयात की एका बाजूला इलेक्टोरल प्रोसेस वेगवेगळ्या पद्धतीने चाललेली आहे, निवडणुका होत राहतील, पण अशा प्रकारच्या वंचित घटकांचं देखील रिप्रेझेंटेशन कुठंतरी या विधानसभेमध्ये झालं पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून आता त्या निवडून येतील नाही येतील हा नंतरचा भाग आहे, पण ऍटलिस्ट कुठेतरी त्यांना उमेदवारी देखील दिली गेली पाहिजे. याच्या आधीच्या भागामध्ये आपण जसं महिलांना जास्तीत जास्त उमेदवारी दिली गेली तरच त्यांची निवडून येण्याची चिन्ह जास्तीत जास्त असू शकतात हे बघितलेलं होतं. तर त्याच पद्धतीनं अशा देखील वंचित घटकांसाठी उमेदवारी मिळणं ही महत्त्वाची ठरते हे आपण इथं प्रतिपादित करू शकतो. सो विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, अशाच प्रकारच्या महाराष्ट्र विधानसभेच्या रिलेटेड इंटरेस्टिंग फॅक्ट्स भेटूयात आपल्या महाराष्ट्राचा जनादेश 2024च्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद. बाय बाय.